नमस्कार, मी अजित चौगुले महाराष्ट्र दर्पणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक 14च्या ब मधील उमेदवार आदिती चौरिया यांचा प्रचाराचा आढावा या ठिकाणी घेत आहोत। आकुर्डी खंडोबा माळ येथून त्यांच्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या प्रचाराची रणनीती नक्की काय असणार आहे किंवा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं कडवं आव्हान त्यांना असणार आहे, त्याविषयी त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया। नमस्कार ताई, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव आहे आदिती विष्णू चावरिया आणि मी प्रभाग क्रमांक 14 ब मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत उमेदवार म्हणून आहे। आणि सर्वप्रथम मी महाराष्ट्र दर्पण चॅनलचं खूप खूप धन्यवाद करते की तुम्ही मला आज तुमच्या माध्यमातून माझे मत मांडण्याला मला एक चान्स दिला, त्याबद्दल ताई धन्यवाद। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती झाल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे। आपण 2017 ही या भागातून निवडणूक लढवली होती। किती सोपं आहे किंवा दोन पक्ष एकत्र आल्यानंतर कोणता फरक पडला असं जाणून? खरं तर पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला ज्या ऐतिहासिक क्षणाची जी वाट पाहत होते ते शेवटी दिवस झालेला आहे आणि तो जो सण होता तो ऐतिहासिक रूपी ते नोंदला जाणार आहे। आणि अख्ख्या महाराष्ट्राला या दिवसाची गरज यासाठी होती कारण सगळ्यांना आता एक वेगळा महाराष्ट्र पाहिजे आणि ठाकरे बंधू जे आहेत त्यांनी एकत्रपणे ज्यावेळेस ते लढतील आणि ज्यावेळेस ते लढणार आहे तर ते महाराष्ट्राच्या विकासासाठीच लढणार आहे आणि यासाठी या युतीची खूपच जास्त गरज होती आणि नक्कीच या युतीचं आम्ही संधीचं सोनं नक्कीच करणार आहोत, एवढं मात्र खात्री आहे। ताई, आपण पाहतोय की तुमच्या पत्रकात भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी म्हणून तुम्ही इथं उतरलाय। आज कुठेतरी आपण पाहतोय काल अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करताना सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाची भूक कधी संपते का नाही, किती भ्रष्टाचार करावा। त्यांनी त्यांचा भ्रष्टाचार काढला होता। आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी राष्ट्रवादीवर टीका करताना सांगितले की राष्ट्रवादीचा अनेक प्रकरणी भ्रष्टाचाराचे आमच्याकडे आहेत। हे दोन पक्ष एकमेकावर टीका करत असताना कुठेतरी तुमच्या पक्षाची भूमिका नक्की तुमची काय? खरं तर मला या प्लॅटफॉर्मवरून हे सांगण्याची मला असं वाटतं की आता हे क्लिअर केलं पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही युतीत काम करत आहात म्हणजे अजित पवार आणि आपले देवेंद्रजी फडणवीस, जर तुम्ही युतीमध्ये आहात तर तुम्ही जर का एकटे तुम्ही स्वबळावर लढत आहात आणि आता तुम्ही एकामेकांची तुम्ही खोड काढतायत किंवा तुम्ही त्यांचे विरोध दाखवत आहेत तर तुम्ही मग युती का केली? आणि जर का तुम्हाला युती करायचीच होती तर तुम्ही विकास कामावरती बोला। एकमेकांच्या विरोधात बनून तुम्ही असं त्यांचं काम काढणं किंवा इंडिव्हिज्युअली ते बोलणं ते योग्यच नाहीये ना। विकासाच्या विषयावरती बोला, एकमेकांबद्दल तुम्हाला बोलून काहीच हासिल होणार नाही। या दोन पक्षांचं साठवलोट आहे असं वाटतं? साठ्यालोटाच्या शेवटी बघा ते सगळं वरच्या लेवलला जे होतं ते होतं, पण मात्र आपण ज्यावेळेस ग्राउंड वरती काम करतो त्यावेळेस आपले जे प्रभागातील जे प्रश्न असतात किंवा बरेचसे असे विषय आहेत ज्याला हाताळलं नाही व्यवस्थित तर त्या गोष्टींवरती बोललं पाहिजे। महाराष्ट्राला या लोकांनी असं घाणेरडं राजकारण केलंय की महाराष्ट्राची पूर्ण खरं तर वाटच लावून गेली आहे। तर राजकारण जे आहे ना, राजकारण ज्यामुळेच लोकांना आवडत नाही। ते काय म्हणतात राजकारणामध्ये हे असंच होतं, इकडचा तिकडं तिकडचा इकडे येतो आणि सगळं पैशांचाच बाजार आहे। पण खरं तर राजकारण हे घाणेरडं काम नाहीये। राजकारण म्हणजे सकाळच्या दुधापासून रात्री झोपण्यापर्यंत तुमची जे काय गरजा आहे ते सगळं राजकारणावरती अवलंबून असतात। आणि ज्यावेळेस मतदार बंधू भगिनी असल्या विकास ज्यांच्याकडे विजन नाही अशा लोकांना ज्यावेळेस ते निवडून देणार आहेत तर मग महाराष्ट्राचं शेवटी होणार काय? तर म्हणून एक महाराष्ट्र सैनिक म्हणून जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडवायचं आहे आणि राजसाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वच मनसैनिक ताकदीने उभे आहोत। आज शिवसेना नेते प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रचाराला आले असताना त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी ही कुठेतरी भाजपची बी टीम आहे, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आहे ना, शेवटी भाजप कुठं होतच कुठं। आज सगळ्यांना माहिती आहे की कुठं ना कुठं ईव्हीएमची सेटिंग आहे। जर का तुमच्यात एवढं दम आहे तर घ्या ना मग बॅलेट पेपर वरती इलेक्शन। सगळ्यांना माहिती ईव्हीएम सेट आहे आणि म्हणून सगळे इकडून राष्ट्रवादी मधून उडी मारतात बीजेपीला, कारण त्यांना पक्षाचे ध्येय धोरण विचारधारणा याच्यावर कुणाला काहीच घेणं देणं नाही। सगळ्यांना आपापलं घर भरायचं एवढंच काम चालू आहे सध्या आणि याच्यामुळे त्यांनी राजकारणात पूर्ण घाण करून टाकली। प्रचाराचे नक्की कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेपुढे जाणार? खरं तर आता माझ्या अपोजला जेवढे आहेत ते सगळे विद्यमान नगरसेविका आहेत। मला कुणाच्या पर्सनली कुणाशी काय घेणं देणं आपलं नाही, सगळ्यांचे आपले चांगले रिलेशन्स आहेत। पण ज्यावेळेस आपण एक पद भोगतो तर त्या पदाचा अर्थच काय? नगरसेवक म्हणजे आपण सेवक म्हणून काम करत आहोत, आपण राजा म्हणून काम नाही करत। तर प्रभागातील प्रत्येक विषय आहेत, लाईटचा, पाणीचा, आपल्या सुरक्षेचा, महिला सक्षमीकरणचा, भरपूर विषय आमच्या प्रभागात आहेत। त्याला म्हणजे चांगल्या प्रकारे गाजवता आले असते आणि प्रभाग सुरक्षित केला जाऊ शकला असता, पण सगळे विषय जे आहेत ते मॅक्झिमम
प्रॉपर झालेले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विषयांना आता मला हात घालून महाराष्ट्र सैनिक असून आणि राज साहेबांचे विचार पुढे नेऊन मला ते सगळे विषय जे आहेत ते चांगल्या प्रकारे बजवायचे आहेत माझ्या प्रभागात. काय आपली माहिती घेतली असता खरं तर डबल ग्रॅज्युएट आपण आहात, एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून या प्रभागात आहात. आता आपण पाहतोय की पुणे येथे एमपीएससी आणि युपीएससी ची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन चालू आहे. या भागातील शैक्षणिक कामावर आपलं कसं धोरण असणार? आता माझ्या प्रभागात जे आहे सर्वप्रथम माझं बीएससी बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे आणि आमच्या प्रभागांमध्ये मराठी शाळा आहे. तर मला फक्त एकच प्रश्न आधी हे पडतो की ज्या वेळेस आपण स्मार्ट सिटी अंतर्गत आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्यावेळेस येते, आपल्याकडे भरपूर आपल्या पालिकेकडे पैसा आहे, तरी स्वतःची नगरपालिका का चालू नाही शकत? सगळे प्रायव्हेटायझेशन चालू आहे. आज जे सगळं ह्या शिक्षणाचं जे तुम्ही बाजार करून टाकलाय ते पण खरं तर योग्य नाहीये. आणि जेवढे आज स्टुडंट्स आहेत ज्यांना खरंच प्रॉपर एज्युकेशनची गरज आहे किंवा बाहेर शिक्षण वगैरे घेत आहे तर त्यांना प्रॉपर स्कॉलरशिप ह्या विषयांवरती कुठेच बोलले जात नाहीये. तर नक्कीच याच्यावरती माझे विजन्स आहेत ते मी थोडक्यातच तुम्हाला नेक्स्ट आपली भेट झाली किंवा माझ्या माध्यमातून नक्कीच आपल्याला माझं विजन. नक्कीच. तर हे त्या आदिती चावरे प्रभाग क्रमांक 14 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार